मुंबई से सटे नवी मुंबई की कोपरखैरने पुलिस और क्राइम ब्रांच ने संयुक्त कार्रवाई करते हुए एक ऐसे शातिर ठग को गिरफ्तार किया है जो एक ही फ्लैट को कई लोगों को बेचकर करोड़ों रुपयों का चूना लगाया है। मुंबई के तिलक नगर इलाके से गिरफ्तार आरोपी की पहचान दीपक जायसवाल के रूप में हुई है। गिरफ्तार आरोपी के खिलाफ कोपरखैरने में 7, वाशी में 5, एपीएमसी, सीबीडी नहावेशा, खंडेश्वर और राबाले में एक जबकि मुंबई तिलक नगर पुलिस स्टेशन में 5 मामले दर्ज है। दीपक जायसवाल के धोखाधड़ी के तरीके को देखते हुए कोपरखैरने पुलिस स्टेशन के वरिष्ठ पुलिस निरीक्षक पाटिल ने नागरिकों से अपील की है कि अगर दीपक जायसवाल ने राज्य के साथ साथ देश में भी किसी के साथ धोखाधड़ी की है तो वे स्थानीय पुलिस स्टेशन में शिकायत दर्ज कराए। हा कोपरखैरने पोलीस स्टेशन मध्ये 7 गुन्ह्यामध्ये आरोपी आहे। सदर आरोपीला अटक करणं आवश्यक असल्या कारणाने कोपरखैरने पोलीस व क्राइम ब्रांच यांनी मिळून त्या सदर आरोपीला टिळक नगर येथून अटक केली। सदर आरोपीची कार्यपद्धती ही एकच फ्लॅट अनेक व्यक्तींना विकण्याची याची गुन्ह्याची कार्यपद्धती होती। त्यानं करोड रुपयाच्या लोकांची फसवणूक केलेली आहे। त्याच्याविरुद्ध नवी मुंबई ह्या ठिकाणी एकूण 17 गुन्हे दाखल आहेत। त्यापैकी कोपरखैरने ह्या ठिकाणी 7, वाशी ह्या ठिकाणी 5, एपीएमसी, सीबीडी, नावाशेवा, खांदेश्वर आणि रबाळे ह्या ठिकाणी प्रत्येकी 1 गुन्हे दाखल आहेत। तसेच मुंबई ह्या ठिकाणी टिळक नगर पोलीस स्टेशन ह्या ठिकाणी 5 गुन्हे दाखल आहेत। तर त्याची सगळी गुन्ह्याची कार्यपद्धती बघून अनेक ठिकाणी फसवणूक करण्याची त्याची पद्धती दिसून येत असल्या कारणाने वरिष्ठांच्या आदेशान्वये आम्ही पूर्ण महाराष्ट्र व भारत देशामध्ये दीपक जायसवाल यांनी जर अशा पद्धतीचे गुन्हे केले असतील तर त्याचा ताबा घेऊन त्याचा पुढील तपास करावा असा आम्ही वाले संदेश देखील दिलेला आहे। तर ह्या माध्यमातून आपण सर्व नागरिकांना आव्हान आहे की दीपक जायसवाल यांनी जर आपली फसवणूक केली असेल तर आपल्या जवळच्या पोलीस स्टेशनला जाऊन त्याच्यावर तक्रार दाखल करा, जेणेकरून असे फसवणूक करणारे व्यक्ती आणि प्रवृत्ती हे आपल्या समूळ नष्ट करू शकू। धन्यवाद।